अमरावतीमध्ये तापमानानं पुन्हा एकदा उच्चांक गाठलाय। गेल्या 2 दिवसात अमरावती शहराचं तापमान 45.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। हवामान खात्यानं अमरावती जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला असून 17 मे पर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पाहूयात। अमरावतीत उष्णतेचा येलो अलर्ट। 17 मे पर्यंत राहणार उष्णतेची लाट। नागरिकांना विशेष दक्षता घेण्याचं आवाहन। गेल्या पंधरवड्यात अमरावतीचं तापमान 43 ते 46 अंश सेल्सिअस दरम्यान होतं। यापूर्वी 46.7 अंश सेल्सिअसचा विक्रमी तापमानाची नोंद झाली होती। काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता, परंतु आता पाऊस थांबल्यानं उकाडा प्रचंड वाढलाय। विदर्भात उष्णतेची तीव्र लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिला। 17 तारखेपर्यंत अमरावती जिल्ह्याचा विदर्भाचा पारा वाढणार असून उष्णतेचा लाटेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, घराबाहेर निघूच नये असं आवाहन करण्यात आलंय। उष्णतामान हे एकाएकी वाढत असल्यामुळे 40-41 डिग्रीहून एकदम 44-45 आणि 46 पर्यंत जाण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी 11 नंतर शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे। जर आवश्यक असेल तर दुपट्टा, भरपूर पाणी आणि सावलीत राहण्याचा प्रयत्न करावा। तसेच रस्त्यावरील जे दूषित शीतपेय आहे ते पिऊ नये, पाणी भरपूर प्यावे आणि मिनरल युक्त पाणी प्यावे। 16-17 पर्यंत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे। 16-17 मे या कडक उन्हात रस्त्यावर तासनतास उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना आता मोठा दिलासा मिळालाय। अमरावती शहर ट्रॅफिक विभागाला कूलिंग जॅकेट देण्यात आलं असून या जॅकेटमुळे उष्णतेचा त्रास कमी होत आहे। वाढत्या उन्हाच्या झळा सुसह्य करण्यात या जॅकेटचा पोलिसांना फायदा होत आहे। अमरावतीमध्ये जर पाहिलं तर सध्या सूर्य अक्षरशः आग ओकताय, त्यामुळं 24 तास जे सतत जे वाहतूक पोलीस जे वाहतूक सुरळीत करतात आणि संपूर्ण लोकांना मार्ग दाखवतात, अशा संदर्भात जर पाहिलं तर उन्हामुळं वाहतूक पोलिसांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्तांतर्फे जर पाहिलं तर संपूर्ण वाहतूक पोलिसांना जे आहे कूलिंग जॅकेटचं वाटप करण्यात आलेलं आहे। म्हणजे ते संपूर्ण आपण जर पाहिलं तर एक वाहतूक पोलीस या ठिकाणी उभे आहे आणि या वाहतूक पोलिसांना जर बघितलं तर आपण पोलीस विभागाच्या वतीने कूलिंग जॅकेट देण्यात आलेले, त्यामुळे आतमध्ये अत्यंत गारवा या ठिकाणी असतो। कूलिंग जॅकेट दिल्यामुळे जर पाहिलं तर वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला पाहायला मिळतो आहे। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात बाहेर जाणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय। बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळावी, उन्हात वाहन चालवणं शक्यतो टाळावं आणि ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावं। पशुधन तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवावं आणि त्यांना पुरेसं पिण्याचं पाणी द्यावं असं प्रशासनानं म्हटलंय। तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आलाय। अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम, उष्माघाताची चिन्ह ओळखावी। चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये असा सल्लाही जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला। जनतेला आव्हान करतो की त्यांनी सकाळी जे कामं करायचे असेल ते सकाळीच करून घ्यावे। उन्हात उगाच काम असेल तरच निघावे आणि त्याची काळजी घ्यावी। त्यासाठी सकाळी भरपूर प्रमाणात पाणी, नाश्ता करून आणि गडद कपडे न घालता फिके रंगाचे कपडे घालावे आणि कुठलाही काही त्रास असल्यास नजीकच्या सर्व रुग्णालयामध्ये आपली सोय केलेली आहे। तिथे शीतवाट तयार केलेली आहे आणि तिथे लगेच जाऊन डॉक्टरांशी संपर्क साधून आपले उपचार करून घ्यावे। वाढत्या उन्हाचा त्रास नागरिकांना होत असून अमरावती शहरात सिग्नलवर टीव्ही नेट टाकून सावली देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। सावलीत थांबलो तरी आगी शेजारी असल्यासारखे गरम चटके लागतायत। उन्हाळ्यात तापमानामध्ये विदर्भ नेहमी अग्रेसर राहतो, त्यात अमरावतीत सर्वाधिक तापमान असतं, त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। सूरज दहात, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।